MSBCचा घोटाळा पुन्हा एकदा जनतेसमोर उघड झालाय. नवीन स्मार्ट कारभाराचा ग्राहकांना प्रचंड शॉक लागलेला दिसतोय. आता ही नवीन टेक्नॉलॉजी महावितरण विभागाचा वेळ वाचवण्यासाठी आहे की सर्वसामान्यांचे पैसे लुबाडण्यासाठी, असा प्रश्न जनता विचारते आहे. अनेक ग्राहकांनी याला महावितरणाचा मनमानी कारभार म्हटले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घडलेल्या एका अशा प्रकारामुळे महावितरण विभाग पुन्हा एकदा प्रश्नांच्या विळख्यात सापडला आहे. तर नेमका कोणता आहे हा महावितरण विभागाचा भोंगळ कारभार? नेमकं काय घडले शहादा शहरात? कशामुळे शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत? चला या प्रकरणामागच्या सखोल तपास करूया आणि बातमी मागचे सत्य जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. मित्रांनो, सध्या राज्यभरात महावितरण विभागाकडून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे. या प्रकरणावर मागील काही काळापासून राज्यामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. नवीन स्मार्ट मीटर्स वर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतले होते, कारण या नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर नागरिकांचे वीज बिल दुप्पट झाले होते. आता शहादात घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. सर्वात प्रथम जाणून घेऊया शहादातील घडलेला प्रकार आणि त्यानंतर समजून घेऊया या नवीन स्मार्ट मीटर्स मधील समस्या. मित्रांनो, शहाद्यातील महावितरण विभागाने थकीत वीज बिल वसुलीसाठी शहरात स्मार्ट मीटर बसवले आहेत. या मीटरची खासियत अशी की वीज बिल थकल्यास तब्बल 45 दिवसांनंतर कोणत्याही कर्मचाऱ्याच्या शिवाय थेट कार्यालयातून वीज पुरवठा खंडित केला जातो. 15 फेब्रुवारी पासून संपूर्ण शहरात ही मोहीम तीव्र करण्यात आली. सुरुवातीला तर बिल भरल्यानंतर अर्ध्या तासात वीज सेवा पूर्ववत होत होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून तांत्रिक बिघाडाच्या कारणामुळे ग्राहकांना वीज समस्येला तोंड द्यावं लागतंय. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना आणि अडचणींना सामोरे जावे लागते. याच कारणांमुळे 2 दिवसांपासून शहादा शहरातील नागरिकांना अंधारात राहावे लागले. मित्रांनो, जर आधुनिक तंत्रज्ञानाने वीज ऑटोमॅटिक खंडित होऊ शकते, तर पुन्हा त्याच तंत्रज्ञानाने वीज बिल भरल्यावर तात्काळ सुरू का होऊ शकत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करताना दिसत आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान ग्राहकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचे तंत्रज्ञान सक्रिय असलेला महावितरण वीज बिल भरल्यावर मात्र वीज पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या 48 तासात वीज पुरवठा पूर्ववत सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे शहाद्यातील नागरिकांनी या नवीन वीज मीटर संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. चला त्यावर एकदा नजर टाकूया. सर्वप्रथम लो व्होल्टेज. शहरात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. शहराचे तापमान सुमारे 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे आणि त्यातच महावितरण विभाग पूर्ण दबावाने वीज पुरवठा करण्यास अपयशी ठरला आहे. कमी वीज दबावाच्या पुरवठ्यामुळे फ्रीज, टीव्ही आणि एसी यांसारखी महागडी विद्युत उपकरणे जळून खाक होत असल्याने ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. द्वितीय, उन्हाळ्यामुळे नागरिकांचे हाल. उन्हाचा तडाखा सध्या वाढला आहे, ज्यामुळे वीज संबंधित उपकरणांवर अवलंबित्व वाढली आहे. अशातच वीज नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसते. मित्रांनो, शहादा शहरातील डोंगरगाव रस्ता परिसरात कुलकर्णी हॉस्पिटल डीपी वर लो व्होल्टेजची समस्या आहे. येथे अतिरिक्त डीपी बसवण्याची मागणी वारंवार करूनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याचप्रमाणे तुलसीनगर भागातही वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आता वीज बिल थकल्यानंतर ऑनलाईन स्वरूपात वीज पुरवठा खंडित होतो. मात्र थकीत बिलाची रक्कम भरल्यानंतर काही वेळा लगेचच वीज पुरवठा सुरू होत नाही. त्यामुळे जर महावितरण विभागाने आपल्या कारभारात सुधारणा केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांकडून देण्यात आला आहे. मित्रांनो, ही समस्या फक्त शहादा शहरापुरती मर्यादित नाही. राज्यभरात या नवीन मीटर्समुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. राज्यभरातून या स्मार्ट मीटरची निंदा केली जात आहे. तर मित्रांनो, ही होती बातमी शहाद्यातील स्मार्ट मीटर समस्या संदर्भातली. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.